चालती म्हणा पाऊली चालती राहिलेले 2-4 येत असेल तर म्हणा नसल येत असेल तर म्हणायला लाजू नका आणि येत नसेल तर जरा लाजा भावगीत आहे काय फार म्हणतातलंय का प्रेमानं तरी पाऊली चालती वा पाऊली चालती दुखी संसाराची वा दुखी संसाराची पाऊली चालती पाऊली चालती पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला टोचतो का देव का टोचतो म्हणे जा तेवढंच पीक पाणी चांगलं होईल म्हणे जा निस्ती बसते ती काय गरज नसल्याने हा टाळी राधे चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ साईड गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी पण म्हणते तुमच्यासाठी मला धनी मलाही दाखवा ना धनी मलाही दाखवा ना धनी मलाही दाखवा ना चंद्रभागेच्या तीरी चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो महाविठेवरी विठ्ठल 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 जय विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल प्रेमाने विठ्ठल 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 Bye.
आनंद आहे ना, यालाच परमानंद म्हणतात. तुम्ही एवढंच करा, त्याचे सर्वस्वही तुमचं घरबार तो सांभाळतोय. फक्त विश्वास ठेवा की तो सांभाळतोय. त्याला कळतंय आणि इतकं कळतंय जितकं आम्हालाही नाही. पण आमचं चांगलं ज्याला कळतंय त्याच्या चरणावर मस्तक आहे आणि आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवावं ही विनंती आहे. कारण आम्हाला विश्वास आहे आम्ही लेकर आहेत, पामर आहेत, दास आहेत, चाकर आहेत आणि आमचं ज्याला कळतंय ते संत आमचे माय आहेत आणि मायच तिला म्हणताय लेकुराचे लेकुराचे हित हित लेकुराचे हित हित लेकुराचे हित हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची नाती ऐसी कळवळाची नाती वाहे माऊलीचे चित्त 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 ऐसी कळवळाची नाती ऐसी कळवळाची नाती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त. मी सुरुवातीलाच तुम्हाला एक वाक्य सांगितलं, आईचं अंतकरण संतांना आहे हे संतांचं भाग्य असं म्हणतात. म्हणजे विचार करा आई नेमकं काय व्यक्तिमत्व आहे. कारण जगत मालकाचं जे स्वरूप आहे देवते संत निमित्त त्या संतांना उपमा कुणाची आहे? आईची आहे. म्हणजे आई किती श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ. त्या आईचा अधिकार कळावा म्हणून कदाचित हा अभंग. हे बघा, संतांच्या अभंगाचा मूळ अर्थ आमच्यासारख्या पामरांना सांगावा इतकी ताकदच नाही आमची, पण कदाचित त्या आईचं महात्म्य कळावं. बरं, आई एक नातं सांभाळते का? लेकरांना वाईट वाटतं माय गेल्यावर, हे जितकं खरं आहे नवऱ्यालाही तेवढंच वाईट वाटतं बायको गेल्यावर. त्याच्यासाठी बायको सुद्धा क्षणभराची पत्नी, अनंतकालाची माता. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. घरात बाई नसेल ना तर त्या घराला घर म्हणलं जात
घराचं घरपणच बाईमुळे आहे. खूप ताकद आहे बाईमध्ये, खूप बायकोमध्ये पण खूप ताकद आहे. तुकोबांची बायको जिजाऊ तुम्ही म्हणसाल पहिल्यांदा आवली सांगितली, 2 होत्या. माझी चूक नाही, तुकोबांना 2 होत्या. पहिलीला लेकरू होईना म्हणून बाईबापांना दुसरी करायला लावली, पण देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी केल्यावर पहिलीला लेकरू झालं. देव बी लय परीक्षा बघतो महाराज बरं का. ते जिजाऊ मात्र नवऱ्याला भाकरी दिल्याशिवाय कधीच भाकरी खाल्ली नाही. असंच देहूच्या भंडारी डोंगरावर भाकरी दिल्या जाताना तिच्या पायात काटा रुतला. अखिलकोट ब्रह्मांड चालकानं वैकुंठ सोडलं, पाठीमागे धावत आला जिजाऊच्या. शेतकरी आहे तुम्ही, आता पायात काटा रुतणं काही नवल आहे का शेतकऱ्याच्या? शेतकरी आहेत का थोडेफार बसलेले? मग असं कौतुकानं सांगत जा ना जरा. मला विठ्ठलानं सगळ्यात मोठी श्रीमंती दिली, मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं, सगळ्यात मोठं वैभव आहे माझं. जे मातीतनं मोठे झाले ना ते पटकन माती विसरत नाही, नाही तर ढगात जायला वेळ लागत. हां तसं नाही आपलं असं महाराज बरं का, विचार करा जरा. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी काटा काय पाण्याने बघतो का? पाय लगे पाण्यानं स्वच्छ करतो का काटा बघायला? मग शेतकरी काटा बघायला काय करतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतो. आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच दिसतो का? तो काही सॉक्स घालून नांगर धरतो का? 2-4 वेळा लावायला लागतो. परमात्म्यानं जिजाऊचा पाय हातात घेतलाय, तुकोबाच्या बायकोचा पाय अखिलकोट ब्रह्मांड चालकानं त्रैलोक्याच्या नाथानं हातात घेतलाय. स्वतःचा थुका लावून काटा दिसतोय का पाहिलाय? सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लई राग आला. तुमची नाही, पंढरपूरची सरपंच राही रखमाबाई, तुम्हा येऊ त्या दया सेज हलफोनी जागे करा देवराया. रखमाबाई म्हणली, देवा तुम्हाला एक तुमची किंमत नाही, पण आम्हाला वाईट वाटतं ना. अहो त्रैलोक्याचे नाथ जगजनार्दन अखिलकोट ब्रह्मांड चालक जर असा काटा बघायला थुका लावत असेल तर लोक काय म्हणतील? बरं खरं सांगा देवा, जाणे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त. तुम्हाला सगळ्याचं दुःख कळतं जाणवतं, मग अर्धा तास झालं हिचा काटा बरा दिसना. बरं खरं सांगा, एवढं तर तुम्हालाही कळतं, काटा बघायला देवाला थुका लावायची गरज आहे का? मग का हो विठ्ठल असं वागताय? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी येते. प्रत्येक परिस्थितीमध्ये माझ्या तुकोबाचा संसार सांभाळला तिने, म्हणून तुकोबा माझा होऊ शकला. त्या तुकोबाच्या बायकोच्या चरणाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. देवईची राजा चरणी माते, देवईची राजा चरणी माते, देवईची राजा चरणी माते, देवईची राजा चरणी माते. धावत कालती मागे पुढे, धावत कालती मागे पुढे, दयाची नाही करते रोषे, दयाचा तने करते